लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील भोकरंबा या प्रसिद्ध गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक संतोष शिवाजीराव रांजणे। शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचे मोठे नाव आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून ते वाढलेले आहेत आणि घडलेले आहेत। त्यांच्या आईवडिलांचे सुसंस्कार आणि मार्गदर्शनामुळेच ते आज यशस्वी शिखरावर पोहोचलेले आहेत। त्यांच्या सौभाग्यवती प्राध्यापक डॉक्टर मीरा संतोष रांजणे या देखील त्यांना मोलाची साथ देत आहेत। यामुळे हे दाम्पत्य फक्त रेणापूर तालुक्यातच नव्हे तर लातूर जिल्ह्यात दूरदूरवर सुप्रसिद्ध आहे। सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये यांनी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे। इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य चालवलेले आहे। या भागामध्ये त्यांचा मोठा आदर सन्मान होत आहे। म्हणून अशा या झिरोमधून हिरो झालेल्या प्राध्यापक संतोष शिवाजीराव रांजणे यांच्या आजवरच्या यशमय आणि यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकण्याकरिता सुप्रसिद्ध मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर। आयुष्यभर या ठिकाणी काही माणसं आपला भाव जपत राहतात आणि आपल्याकडनं इतरांचं चांगलं व्हावं ही त्यांची भावना असते। मुळामध्ये मला काही चांगलं करता नाही आलं तरी चालेल, परंतु मी इतरांचं नुकसान करता कामा नये। आणि मग जे असं ज्या लोकांना वाटतं ती माणसं खऱ्या अर्थानं प्रवास करत राहतात, चालत राहतात आणि एक दिवस त्यांना त्यांची मंजिल, त्यांचं यश शिखर त्यांना मिळतंच। आज मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही एक असं व्यक्तिमत्व आपल्या समोर सादर करत आहोत की ज्या व्यक्तीनं मोठ्या संघर्षाने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे। अगदी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर फार मोठा संघर्ष आहे। अगदी त्यांच्या मुखातून आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आज ऐकायच्या आहेत की हा प्रवास नेमका काय आहे। अर्थातच मी बोलतोय लातूर जिल्हा रेणापूर तालुक्यातील भोकरंबा या गावचे भूमिपुत्र, त्याचबरोबर सांगावंसं वाटतं की हनुमान प्रतिष्ठानद्वारा संचलित रयत इंग्लिश स्कूल, त्याचबरोबर सेमी इंग्लिश आणि ज्युनियर कॉलेज भोकरंबा याचे संस्थापक सन्माननीय प्राध्यापक रांजणे संतोष शिवाजीराव सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया। आज या ठिकाणी तुम्ही स्वतः नोकरीला आहात, तुमच्या सौभाग्यवती टीचर आहेत, तुमची स्वतःची शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे, हे सगळं आज दिसतंय, परंतु याच्या पाठीमागे जी काही तुम्ही जो काही संघर्ष केला आहे तो संघर्ष बऱ्याच जणांना माहीत नाही आणि मुलाखतीच्या माध्यमातून तो मांडायचा आहे। आज काय सांगाल नेमकं की तुमचं जे रांजणेचे कुटुंब आहे, म्हणजे लहानपणीचे दिवस कसे होते नेमके, तुमचं कुटुंब असेल, तुमची आई वडील, एकूणच जो संघर्ष आहे तो संघर्ष नेमका आज मांडत असताना काय काय सांगायला आवडेल? सर्वांना नमस्कार। सर, मुळामध्ये सांगायचं म्हणलं तर माझी मूळची पार्श्वभूमी जी आहे ते शून्य म्हणायला हरकत नाही। कारण माझं रांजणे परिवार पूर्ण माझे समजा जे नातेवाईक रांजणे परिवार आहे तर असा कोणी शिकलेला नाही की रांजणे परिवारामध्ये कोण, म्हणजे परिस्थिती अशी होती, एवढी हलाखीची परिस्थिती होती की आम्ही परीक्षेला फी सुद्धा भरू शकत नव्हतो। मीच नाही तर माझे पूर्ण रांजणे परिवार। अशी परिस्थिती की ज्यावेळेस माझी आई मजुरी करायला जाईल त्यावेळेस आम्हाला मिळायचं पूर्ण दिवस हालाकीचे होते पण हाल सोडले नाही। दिवस हालाकी मी हाल सोडले नाही। एक विचारायचं वाटतं की आई वडील हे संघर्ष करतात, लेकरांना शिकवतात, लेकरांचं चांगलं पाहतात ते, आणि त्याचप्रमाणे तुमच्या आईने वडिलांनी तेच केलं, परंतु तुमची स्टोरी जरा वेगळी आहे की नाही? काबाड कष्ट करणारे आई वडील। तर आज ज्या ज्या वेळेला ते दिवस आठवतात भूतकाळातले लहानपणीचे, तर वडिलांचा संघर्ष, आईचा संघर्ष, त्यांचे कष्ट काय होते नेमके, काही आम्हाला काही प्रसंग सांगा। सर, ज्यावेळेस एक प्रसंग सांगायचा म्हणजे ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस आमच्या शाळेची सहल निघाली। मग त्यावेळेस हार्डली 150-200 रुपये फीस असेल, पण सर त्यावेळेस फीस द्यायला पण आम्हाला ती सहलीला नव्हती। मग त्यावेळेस आईची परिस्थिती म्हणजे आजारी होती आई। मग आईला वाटायचं बाबा माझं बाळ सहलीला गेलं पाहिजे,
प्रत्येक आईला वाटतं तसं. वाटायचं, माझ्या वडिलांना पण वाटायचं बा माझ्या मुलांना काहीतरी करावं. त्या काळामध्ये माझे वडील एक ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून एक गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्तीच्या ठिकाणी होते. मग त्यावेळेस आमच्या वडिलांनी सांगितले की बा माझ्या मुलाला सहलीला जायचं आहे, थोडीफार मदत पाहिजे, दिली पाहिजे. ठीक आहे, त्या प्रमाणामध्ये पगार हा तुटपुंज असायचा. मग त्यावेळेस त्यांनी 50 का 100 रुपये दिले. मग आमची आई आजारी होती, म्हणली बाळा मी कामाला जाऊन तुला पैसे देणार. आजारी असताना सुद्धा ते माझ्यासाठी 2 दिवस कामाला गेले. त्यावेळेस पगार होता 25 रुपये काहीतरी दिवसाचा पगार रोजगार होता. आणि त्यावेळेस मी म्हणून आई नाही, मी पण तुझ्यासोबत कामाला गेलो. मग त्यावेळेस आई आणि मी 2 दिवस कामाला गेलो शनिवार सुट्टीच्या दिवशी. आणि वडिलांनी पण तिथून एक 100 रुपये आणले आणि असे करून आम्ही सहलीची फीस भरली. एकूणच लहानपण जे असतं ना ते अगदी वेगळं असतं. खरं तर तुमच्या लहानपणच्या नेमक्या ज्या आठवणी म्हणजे तुमची शाळा असेल, प्राथमिक माध्यमिक, तुम्हाला लाभले गुरुजन असतील, तुमचा मित्रपरिवार असेल, एकूण कसं आयुष्य होतं ते नेमकं? ती खूप सर आयुष्य म्हणजे सगळ्याला मिळून मिसळून घेणारं आयुष्य होतं सर. जे काही आपल्याला अडचण येईल ज्यावेळेस आपण कुणाला सांगताल त्यावेळेस बोलताल त्यावेळेस ते खूप त्यावेळेसची मदत राहायची सर. पण आजचा काळ थोडा बदललेला आहे. तुमच्या काळामध्ये लहानपणी ज्या अडचणी राहायच्या आर्थिक म्हणजे त्या तुम्हाला समजायच्या की नेमक्या अरे आपल्या अडचणी बघू असं? नाही, थोडंफार समजायचं, तेवढं पण नाही पण थोडंफार समजायचं किंवा आपली परिस्थिती कशी आहे, आपली आई दुसरीकडे मजुरीला कामाला जाते, वडील दुसऱ्याच्या इथं नोकरीला आहेत, तर त्याचं आपण थोडं भान ठेवलं पाहिजे. लहानपणी तुम्ही जे बघितलं आईचे वडिलांचे कष्ट आणि ते कष्ट पाहून तुम्हाला नेमकं काय वाटायचं? म्हणजे वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर होते आणि आई लोकांकडे रोज मजुरी द्यायची ती. तर मजुरीचे ते दिवस कसे होते नेमके काय म्हणजे एकूण ते जे चित्र रेखाटलं? नाही खूप सर, आताच पूर्वीचा जर विचार केला तर म्हणजे असं म्हणजे हे वाटतं ना की खरंच आपण किती हलकीमध्ये म्हणजे कशा पद्धतीनं त्या काळामध्ये केलंय. आजूबाजूचे आपलं काय आहे. त्या काळात घर कसं होतं तुमचं? म्हणजे पत्रे सर 2018 पर्यंत पूर्ण माझं पत्र्याचं कॅम्प होतं सर. पत्र्याचं होतं. 2018 पर्यंत पूर्ण 4 बाजून पत्र्याचं कॅम्प होता सर. त्या पत्र्याच्या घरामध्ये लहानशा घरामध्ये ज्या ज्या वेळेला आई जवळ घ्यायची तुम्हाला घेते ना आपल्या जवळ, तर त्या वेळेला आई काय सांगायची नेमकी डोक्यावर हात करत असताना? सांगायची मला की बाळा आपली परिस्थिती हलकीची आहे. आई सांगायची व आपल्याला काम करावंच लागेल, कष्ट करावंच लागेल, चांगला मोठा होतो, चांगलं शिक्षण घे आणि चांगलं शिक्षण घेऊन तू समाजासाठी. आईचं नाव काय तुमच्या? कमलबाई रांजणे. अच्छा, मी न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून जे लाखो प्रेक्षक आम्हाला पाहत आहेत, खरं तर मी या ठिकाणी मी अगदी वंदन करतो, सॅल्यूट करतो कमलताईंना, ज्या माऊलीनं एवढं सुंदर रत्न घडवलं. आणि त्यांचे वडील सुद्धा एक ट्रॅक्टर ड्रायव्हर असताना सुद्धा पोरांना त्यांनी शिकवलं. सन्माननीय शिवाजीराव रांजणे. अगदी असे आई वडील ज्या ज्या कुटुंबात ज्या ज्या लेकरांना मिळतात ती मुलं घडतात, वाढतात आणि स्वाभिमानी बनतात. या मुलाखतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही मुलाखत त्यांना समर्पित करतो. खरं तर सर, लहानपणी ज्या ज्या वेळेला सण यायचे तुमचे नाही का, असं म्हणतात की घरची परिस्थिती जशी असेल तसा सण असतो नाही का, तर दिवाळी, दसरा असेल, पाडवा असेल, या सणाच्या काळामधलं कौटुंबिक माहोल कसा होता ते आम्हाला आठवणी सांगा. नाही सर, एक काय आता आपलं जर वर्षाला एक गुरुवारचा सण असतो, जर गुरुवारी ते काय कोणता महिना असतो. अच्छा. ते पोथी संध्याकाळी वाचायची. अच्छा. आणि संध्याकाळी मग जेवायला वगैरे करायचं. मग त्यावेळेस सर आम्हाला चपाती भाकर वगैरे, चपाती भात मिळत नव्हता. मग आईने काम करून वगैरे आणलेलं समजा कोकणाचं वगैरे गहू आणलेला ते संध्याकाळी करायचं. मग जे थोडं राहिलेलं आहे संध्याकाळी जेवण करून जे थोडं राहिलेलं आहे की आपल्याला असं वाटायचं की आता आपण, आम्हाला 2 बहिणी आहेत, मग मला असं वाटायचं की आता आपण संध्याकाळी केलेलं आहे थोडं राहिलेलं आहे शिल्लक, मग आपल्याला सकाळी मिळायचं नाही. म्हणजे त्यावेळेस चपाती भात हा प्रकार म्हणजे नव्हताच. म्हणजे कार्यक्रमामध्ये कुठे गेलो तर आवर्जून कुठला कार्यक्रम असेल कार्यक्रमाला जायचं, आपण बोलवू नाही बोलू आपण चपाती भात वगैरे मिळालं आहे म्हणलं की आपण जायचं त्या ठिकाणी. मग ज्यावेळेस संध्याकाळी आई स्वयंपाक बनवायची ते 4 गुरुवार का 7 गुरुवार काहीतरी असतात ते, मग त्यावेळेस ती आई थोडं बनवायची. मग थोडं शिल्लक जर राहिलं तर सकाळी मी लवकर उठायचं का तर मला ती चपाती भात थोडा राहिलेला पण सकाळी पण खायला मिळेल या उद्देशाने मी सकाळी उठायचो. मग 2 बहिणी पण होत्या लहान, मग ते पण मला समजून घ्यायचे किंवा माझ्या अण्णा म्हणायचे मला किंवा आवडत त्यांना. त्या पद्धतीने मी त्यावेळेस दिवस हालाकीचे होते, परंतु आई बहीण असेल तुमची माया करायची. सर्वजण माझी माया करायची. आमच्या बहिणी असतात, आमच्या दोन्ही बहिणींना पण मजुरी काम. आम्हाला तुम्ही गुरुवार सांगितलं, पण मला मी जे विचारते मला दिवाळीचा सण असेल किंवा काही इतर सण असेल त्या म्हणजे
त्या सणातला माहोल कसा होता नेमका? म्हणजे कसं सर, आम्ही त्या काळामध्ये आम्ही दिवाळीचा सण आहे म्हणलं की आम्हाला सुट्टी असायच्या एक 4-8 दिवस. मग आम्ही 2 बहिणी, मी, आमची आई एक 4-8 दिवस आम्ही कामाला जायचं. बर. पूर्ण सर्वजण कामाला जायचं. आता जसं मुलं सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला मजा करतात. नाही, तसं नाही सर, तसं नाही. आम्ही 4-8 दिवस अगोदर आपल्याला दिवाळी साजरी करायचं म्हणून आम्ही सर्वजण कामाला जायचो. वडील पण दुसऱ्याच्या नोकरी, आणि सगळे आम्ही एकत्र पैसे जमा करायचो आणि त्यानंतर आमची दिवाळी दसरा साजरा होता. म्हणजे तुमच्या बहिणी असतात? बहिणी पण माझ्या मजुरी काम करायच्या, मला मदत करायच्या. काय करायचं काम नेमकं? आम्ही शेतामध्ये सर त्या काळामध्ये हे होतं, कापूस होता. कापूस वेचणी करायचे. आणि नवीनच त्या काळामध्ये सोयाबीन हे पीक नवीन आलं होतं. मग त्या काळामध्ये सोयाबीन काढायला पण जायचं आम्ही. पुन्हा सूर्यफूल होतं, सूर्यफूल कट करायला जायचं, काड्या काढायला जायचे त्याच्या. आई मजुरी करायची, बाबा सुद्धा ट्रॅक्टर ड्रायव्हर होते. तुम्ही कधी म्हणजे केव्हा तरी ते काम करायचं, तर वर्षभरामध्ये साधारणतः किती वेळा तुम्ही काम करायचं ते? सरासरी मी सर जर रविवारी तर नक्कीच काम करायचो. जर रविवारी शाळा जोपर्यंत, म्हणजे मीच नाही, आमच्या दोन्ही बहिणी पण आणि आई पण. आई आम्हाला कामाला घेऊन जायची रविवारी, कारण आपलं भागत नव्हतं सगळं. म्हणजे कमवा आणि शिका. या सगळ्या राजगाड्यामध्ये शिक्षण सुरूच होतं. हो, सुरू. म्हणजे परिस्थितीचा कधी शिक्षणात परिणाम झाला नाही सर, करू दिला नाही सर. फक्त रविवारचं काम करायचं, परत 8 दिवस पूर्ण काम करायचं. त्यावेळेस लाईटीची पाहिजे तेवढी व्यवस्था नव्हती, सारखी लाईट जा हे करायची. मग चिमणी राहायचं, कंदील राहायचा. त्या काळामध्ये मग आम्हाला आईने सांगायचे, नाही बाळा लाईट येत नाही, आता वेळ लागत असतो त्याला, तुमचं तुम्ही कंदील चिमणी घ्या. आई चिमणी वगैरे लावून द्यायची आणि आम्ही बहीण भाऊंना आम्ही अभ्यास करत असतो. चिमणीच्या प्रकाशामध्ये जो तुम्ही खरं तर अभ्यास केला आहे, तर त्या काय आम्हाला काही आठवणी सांगा. म्हणजे कसे काय होता नेमका प्रकार तो? सर, चिमणी एकच राहायची सर. मग त्याला 2-3 चिमण्या जर लावल्या तर त्याला रॉकेल जास्त लागायचं. अच्छा. मग रॉकेल जास्त लागायच्यामुळे आई काय म्हणायची, आमच्याकडे छोट्या 10 बाय 10च्या 2 रूम होत्या, एकदम छोट्या मधल्या स्टार्टला, अगोदरच्या काळामध्ये 2-4 वर्षे. त्याच्यानंतर तर काय पत्र्याच्या कॅम्पमध्येच राहिलो होतो आम्ही. मग तिथं जागा पूर्ण गेली 10 बाय 10 मध्ये. मग आम्ही थोडं इथे वर प्लॉट घेतलं, त्या प्लॉटमध्ये पत्र्याचे शेड टाकून तिथं राहिलो. ज्यावेळेस चिमणी आम्ही राहायची तर आम्ही 3 जण एका चिमण्याखाली बसायचो. एका चिमण्यात 3 जण बसायचो आणि 3 जणांमुळे अभ्यास करायचा. पण जास्त उजेड माझ्याकडे ठेवायचा, आमच्या दोन्ही बहिणींनी पण. आणि त्या माध्यमातून मी अभ्यास करत राहिलो. म्हणजे बहीण माया होती. दोन्ही पण बहिणीची माझ्यावर माया होती. बरं, सर, अगदी या चिमणीच्या प्रकाशामध्ये तुम्ही खरं तर अभ्यास केला, मोठे झालात. एक शाळेमधलं प्रेझेंटेशन कसं होतं? म्हणजे शाळा प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, तुम्हाला आपले गुरुजी असतील, मित्र असतील, एकूणच शालेय आठवणी काय आहेत? सर, माझा स्वभाव थोडा रागीट होता सर, खूप. आणि काही समजत नव्हतं. त्यावेळेस मी प्राथमिकला होतो. प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थी माझी जिल्हा परिषद भोकरम या ठिकाणी 1ली ते 4थी झाली. त्या काळामध्ये तेवढं पाहिजे तेवढं समजत नव्हतं आम्हाला. परंतु आम्हाला खूप शिक्षणाची आवड होती. मीडियममध्ये शिक्षणामध्ये होतो मी, पण आवड खूप होती. आणि माझी मित्र कंपनी खूप आहे सर. आज मी माझी मित्र कंपनी पूर्ण आहे, ग्रुप आहे माझा पूर्ण. आणि पूर्ण मित्र कंपनी साथ राहायची मला सर. आणि कुठलाही खेळ वगैरे काही शाळेतच असेल तर पुढाकार पण मला द्यायची, कुठलं पण शाळेचं असलं तर. मग ते प्राथमिक असो किंवा माध्यमिक असो किंवा उच्च माध्यमिक असो. सर, मी परत 4थी पर्यंत जेव्हा जिल्हा परिषद होतो त्यानंतर 5वीला मी रेणूक हायस्कूलला गेलो. नंतर 5वी ते 12वी माझी रेणूक हायस्कूलला झाली, गावामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला प्रतिनिधी निवडायचा आहे वर्गामधला, त्यावेळेस आमची निवडणूक व्हायची. मग त्यावेळेस मग सगळे मित्र कंपनी माझी एकत्र यायची. नाही संतोष करायचं आपल्याला, नाही संतोष करायचं. आणि एका वर्गामध्ये कमीत कमी सरासरी 140, 160, 190 विद्यार्थी असायचे. मग त्या काळामधून 5वीपासून 12वी पर्यंत सर निवडणूक घेऊन मी स्वतः मॉनिटर राहिलेलो सर. आणि पूर्ण मित्र कंपनी साथ होती मला, आणि आज पण आहे सर. असं म्हणतात की स्वभाव जो असतो ना, तो आपण बनवायचा असतो खरं तर मुळात तुमचा स्वभाव चांगला आहे आणि त्याच्यामुळे लोक मित्र तुमच्या अवतीभोवती कायम राहिले. ज्या वेळेला लहानपणी रोजाने काम करायचं, कधी असं स्वप्न पाहिलं होतं का की माझी संस्था असेल किंवा मी फार मोठा झालेला असेल? नाही सर, मला खूप पहिल्या पूर्वीपासून आवड राहायची, मला पोलीस किंवा मिलिटरीमध्ये जायची. अच्छा, बरं. आणि त्या माध्यमातून मी अभ्यास करत राहायचो सर. आणि ज्यावेळेस अभ्यास करत राहिल्यानंतर वयाच्या 12वी झाल्यानंतर मी कृषी कॉलेज भोकरमध्ये आहे, ॲडव्होकेट त्र्यंबकनाथ बीसी साहेबांचं, आमदार साहेबांचं. त्यांनी मला सांगितलं, आमचे वडील पुन्हा परत त्यांच्या इथं पण काम केलं म्हणजे आजोजी पण तिथंच करत आहेत. आजोजी तिथंच. आमच्या वडिलांनी सांगितलं बाबा, आपण जे घडलो, आपण जी सगळं जी तयार झालेलं आहे, आपल्या कामावर, आपल्या मजुरीवर, आपल्या नोकरीवर झालेलं आहे, तरी पण आम्हाला नोकरी सोडायची नाही. माझं आयुष्य पूर्ण मी लोकांच्याच नोकरी करणार. आज
पूर्ण. कारण ज्या माणसाने आपल्याला सहकार्य केले, ज्या व्यक्तीने मदत केलेली आहे, त्या माणसाला आयुष्यभर आपल्याला विसरायचं नाही. आपल्याला काय तिथं मिळू अथवा न मिळू. तर आज रोजी पण माझे वडील या ठिकाणी तिथे नोकरीला आहेत क्षेत्रामध्ये. शिक्षण जे झालं तुमचं ते किती पर्यंत झालं नेमकं? माझं सर हायस्कूल, रेणुका हायस्कूलला माझं 5वी ते 12वी पर्यंत झालेलं आहे. आणि ग्रॅज्युएशन माझं यशवंतराव महाविद्यालयात झालेलं आहे पूर्ण. आणि MA माझं गंगाखेडला झालेलं आहे. माझं 2 विषयामध्ये MA झाले, 3 विषयामध्ये माझे MA आहे. मराठीमध्ये, इतिहासमध्ये आणि समाजशास्त्रामध्ये 3 विषयामध्ये माझे MA आहे. परत हिंदी पंडित आहे मी. परत माझं कम्प्युटर पण झालेलं आहे. आणि ॲग्रिकल्चरला 2-3 वर्ष शिकवलेलं आहे त्या काळात. एवढा सगळा संघर्ष असताना सुद्धा शिक्षण थांबलं नाही खरंच, नाही का? तर एक विचारावं वाटतं की शालेय जीवनापासून ते अगदी महाविद्यालयीन आयुष्यामध्ये या ठिकाणी ज्या आवडीनिवडी असतात आपल्या, म्हणजे ज्या अगदी वाचन असेल किंवा लिखाण असेल, मग त्यात काव्य असेल, तर तुमची नेमकी काय आवड होती? सर माझी खूप वाचनाची आवड होती. मी संध्याकाळी किती बाहेर गेलो, कुठं फिरलो, काही केलो, आमचे वडील अगोदर मला विचारायचे, कुठं गेला होतास, काय केलास, अभ्यास किती झाला, केलास का नाही, काय कुठपर्यंत आले, दाखव. म्हणजे वडील आमचे एवढे लक्ष बारकाईने द्यायचे शिक्षणाच्या बाबतीमध्ये की खूप बारकाईने लक्ष द्यायचे. मग मी संध्याकाळी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी यायचं, बॅग वगैरे ठेवायची, काही असेल तर भाकर वगैरे खायची, 1 घंटा बाहेर जाऊन खेळायचं. आणि संध्याकाळी 8 वाजता जर बसलो मी तर 11, 11:30, 12 पर्यंत अभ्यास करत बसायचो. आणि परत पहाटे 5 वाजता उठायचो. म्हणजे कंटिन्यू. बाकीचं काही मी इफेक्ट बाकीचा होऊ दिला नाही. माझ्या शिक्षणावर मी त्याचा परिणाम होऊ दिला नाही किंवा माझ्याकडे कमी आहे, जास्त आहे, काही नाही. आई वडील माझ्याकडे होते खंबीर, म्हणजे मजुरीच्या कारणाला पण मला वेळेला मला मदत करायची. एवढं सगळं शिक्षण घेता मग नोकरीची संधी कधी आली? नाही सर, माझे वडील बिशेनानाच्या इथं आमदार साहेबाच्या इथं ज्यावेळेस नोकरी, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 वर्षाला तिथंच आहे. मग ज्यावेळेस ते तिथं नोकरीला होते किंवा त्यांनी आमच्या वडिलांनी त्यांना रिक्वेस्ट केली, साहेब असं असं माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तो पुण्याला जायचं म्हणतो, काम करायचं म्हणतो, मग इथं आम्हाला अडचणी वयानुसार पुन्हा 2 मुलीचे लग्न होणार, मग बघा तुम्ही दिलं तर चांगलं आहे, मुलगा आहे व्यवस्थित करायसारखं आहे, तुम्ही जर संधी दिली तर तो नक्कीच संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि आमदार साहेबांनी ऐकलं आणि लगेच मला 12वी झाले सांगितलं की बाळा ये तू ह्या शाळेवर जाऊन जॉईन. आता तिथे काय पद नाही, तिथं माझा परिचय म्हणून पद आहे सर. परिचय म्हणून पद आहे. बरं. आता विचारायचं वाटतं की ज्या वेळेला नोकरी लागलात तुम्ही, नाही का, आदरणीय माझे आमदार साहेब यांनी तुम्हाला संधी दिली आणि नोकरी लागला, जेव्हा पहिला पगार हातावर पडला त्यावेळेला काय भावना होती? खूप सर, माझ्या डोळ्यातून अश्रू आले सर. अच्छा. त्यावेळेस पहिला माझा पगार आला त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू आलं. आणि समोरचे ज्याने आम्हाला समजा आमदार साहेबांनी जे पूर्ण ते घराला, म्हणजे आमच्या वडिलांचं जे ऐकलं ते त्यांचे मी खूप खूप आभार, धन्यवाद मानतो. नाही ते तर आहेच, पण ज्या वेळेला पगार घेऊन तुम्ही घरी आलात, नाही का, त्यावेळेला आईच्या चेहऱ्यावर भाव काय होते? खूप म्हणजे असं आनंदाचे अश्रू होते सर. अच्छा. आनंदाचे, आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू. आणि त्यावेळेस माझा पहिला पगार माझा 1905 रुपयाला होता. हे जर आई वडिलांचं, पण ज्या बहिणींनी तुम्हाला जीव लावला खूप, त्यांची पण म्हणजे असं एकदम म्हणजे सगळे प्रेमानं, सगळ्यांनी फोन वगैरे, कारण हे सहज भेटलं नव्हतं, फार मोठा संघर्ष होता. आणि मी 2003 पासून 2006 पर्यंत फ्री मध्ये काम केलेलं आहे, विनोद काळामध्ये काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये पण मला पूर्ण सहकार्य सर्वांचं होतं. हनुमान प्रतिष्ठानची उभारणी कशी केली? काय नेमके डोक्यात आलं की आपण उभारलं पाहिजे? नाही सर, माझ्या डोक्यामध्ये प्लॅन ज्यावेळेस मी नोकरीला लागलो शाळेमध्ये आणि ज्यावेळेस आपलं आता काही जे पोलीस भरतीचं स्वप्न होतं किंवा मिलिटरी भरतीचं स्वप्न होतं ते थोडं बाजूला ठेवलं होतं. मग आपल्याला काय करायचं तर आपण आता शिक्षण क्षेत्रात आलं तर आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काही ना काही आपल्याला करायचं आहे किंवा मग मला खेळायची आवड होती, त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. असं करत करत त्यावेळेस 2009ला मी हनुमान प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्याच्यानंतर पुढे मी कंटिन्युशन राहिलं. परंतु तरी पण माझ्यापाशी पैसे नव्हते 2009 पर्यंत, कारण 1905 रुपये पगार होता, तुटपणचा पगार होता, पण तो माझं घर वगैरे भागत होतं, व्यवस्थित चालत होतं. ज्यावेळेस मला असं वाटलं की आता आपल्याकडे 2 रुपये भविष्यामध्ये शिल्लक राहणार आहेत, मग आपण काही ना काही भविष्यासाठी करणार. मग आमची मिसेस ज्यावेळेस मला 2007ला लग्न झालं, जुलै 7ला, त्यावेळेस मला लक्षात आलं की आपण काही ना काही मिसेसला पण आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे, मिसेसला कुठं ना कुठं आपण जॉबला लावलं पाहिजे, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या माध्यमातून मी मग पहिल्यांदा हनुमान प्रतिष्ठानची स्थापना केली. हनुमान प्रतिष्ठानची स्थापना करत असताना या ठिकाणी निश्चितपणे स्थापना करणं सोपं आहे, करत नाही का, संस्थापक अध्यक्ष असं म्हणणं फार सोपं आहे, परंतु ते जे स्थापन केलेलं आहे रोपट, लावलेलं रोपट, हे वाढवणं फार अवघड असतं. तर काय आता प्रवास आम्ही पाहत आहोत, इंग्लिश स्कूल आहे तुमचं, आता ज्युनियर कॉलेज तुम्ही आणले आता, तर हे सहज झालेलं नाही. तर नेमके किती वर्ष लागली याला, कशा प्रकारे संघर्ष केला, कसं उभा केलं,
ते सांगा. सर, ज्यावेळेस 2009ला मी म्हणजे मनामध्ये घेतले की आपल्याला हनुमान करायचं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला समाजाची सेवा करायची आहे, की जे काही मी जे संघर्ष केलेला आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, की ते कमीत कमी माझ्या समाजाला, माझ्या म्हणजे सर्व जाती धर्माच्या समाजाला हे झालं नाही पाहिजे. आणि कुणाची परिस्थिती नाही किंवा बाहेरगावी जाऊन शिक्षण घेणं पण तिथून पूर्ण कारभार बघणं हे शक्य नाही, कारण हे मला ज्ञात होतं. मग त्यामुळे मी काय केलं, जे आपले जे लातूरला जाणार आहेत, अंबेजोगाईला जाणार आहेत, जे की 15-20 खेड्यातले लोक जे आहेत, जे जेणेकरून त्यांना शिक्षण ग्रामीण भागामध्येच, शहरातलं शिक्षण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला कशा प्रकारे शिक्षण मिळेल त्या उद्देशानं या ठिकाणी इथून मी प्रवास केलेला आहे. आणि 2012 मध्ये मग काय झालं, ज्यावेळेस मॅडमचं BEd झालं आमच्या, ज्यावेळेस आमचा विवाह झाला त्यावेळेस मॅडमचं शिक्षण 12वी होतं आणि पूर्ण शिक्षण ग्रॅज्युएशन हे मी करून घेतलं. मॅडमचं BEd पण मीच करून घेतलं. आणि इथं नांदगाव म्हणून गाव आहे छोटंसं आंबोली तालुक्यामध्ये, त्यावेळेस तिथे इंटरव्ह्यू निघाली, त्यावेळेस जाहिरात निघाली, त्यावेळेस मॅडमला इंटरव्ह्यूला पाठवलं. इंटरव्ह्यूमध्ये मॅडम पहिले आल्या, परंतु अशी परिस्थिती होती किंवा तुम्हाला तर माहिती आहे किंवा संस्थेवर जायचं म्हणल्यानंतर खूप अडचणी आहे. त्यांचं काय समजा शाळेच्या नियमावली अटी वगैरे पूर्ण त्याचं काही जे असेल सिलेक्ट झालं, आज त्याही शिक्षिका आहेत. मुळामध्ये मला विचारायचं वाटतं सर की कुठलाही पुरुष जेव्हा गगन भरारी घेतो, यश संपादन करतो, तर त्याच्यामध्ये वाटा असतो आईचा, वडिलांचा आणि पत्नीचा. तर तुमच्या यशामध्ये तुमच्या मॅडमचा जो वाटा आहे, जी भूमिका आहे ती आम्हाला सांगा सर. सर, माझ्या मॅडमचं सांगायचं म्हणजे माझ्या मॅडमला फक्त गेल्या वर्षापासून पगार माहित झाला, तिचा पगार किती आहे. माझ्या मिसेसनं कधीच 1 रुपया मला विचारला नाही किंवा कधीच कुठला हट्ट धरला नाही, की तुम्हाला जे करायचे तुमच्या पद्धतीने करा, तुम्ही जे कराल ते चांगलं कराल. म्हणजे पूर्ण 100% पाठिंबा, असा भक्कम मला पाठिंबा त्यांचा होता की तुम्हाला जे वाटतं ते करा, समाजासाठी तुम्हाला करायचं ना, शाळेसाठी करायचं ना, तुम्हाला जे करायचं ते करा. माझ्या मिसेसला सर गेल्या वर्षी फक्त पगार माहिती झाला, गेल्या वर्षापासून की पूर्ण तिचं ATM माझ्याकडे झालं सर. तिने कधीच म्हणले नाही मला हे घ्यायचंय किंवा हट्ट केला नाही की मला ते घ्यायचंय, मला साडी घ्यायची, आता मग सण वगैरे आले तर आपल्याला हे घ्यायचंय. आजपर्यंत तिने मला कुठलाच हट्ट केला नाही आणि आज पण करत नाही. आणि पूर्ण सपोर्ट माझा आजवरची माझ्या मिसेसचा मला आहे. रयत इंग्लिश स्कूल असेल, रयत सेमी इंग्लिश आणि रयत ज्युनियर कॉलेज, नाही का, मला विचारायचं वाटतं की हे जे उभा केलं आहे तुम्ही, तर बऱ्याच वेळा काय असतं की आपण फक्त लांबून इमारत बघतो, परंतु माझा जो दर्जा असतो नाही का, ते आपलं सांभाळायचं असतं. तुम्ही सांभाळला खरं तर काय नेमकं वैशिष्ट्य तुमच्या या कॉलेजचं आम्हाला ते ऐकायचं, म्हणजे इतरांपेक्षा कसं वेगळं आहे. सर, आम्ही मुळामध्ये काय केलं, ज्यावेळेस इंग्लिश स्कूल हे जे लोकांचं फॅड होतं ग्रामीण भागामध्ये की इंग्लिश स्कूल आणायचं, पत्रे मारायचे, 2-4 रूम काढायच्या, काम नाही म्हणून त्याच्यामध्ये 12वीचे विद्यार्थी आणायचे, ग्रॅज्युएशन विद्यार्थी आणून शिकवायचे, हे सगळं सर मी बदलण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागामध्ये. मी काय केलेलं आहे सर, की शहरामध्ये जे शिक्षण मिळणार आहे ते माझ्या ग्रामीण मध्ये मिळायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी टीचर जे घेतले ते पूर्ण इंटरव्ह्यू घेतलेले आहे, की मी असं घेतलं नाही की माझ्याकडे 15 ते 16 गावचे विद्यार्थी येतात किंवा मला त्या गावातून मला 2 विद्यार्थी जास्त मिळावे किंवा जास्त मिळावे, 4 मिळावे, म्हणून मी त्या गावातला एखादा टीचर घ्यावा मग माझे विद्यार्थी वाढतील. मी हा अजिबात उद्देश ठेवलेला नाही. माझ्याकडे 4च विद्यार्थी होता, परंतु जे इंटरव्ह्यू घेऊन शिक्षक आहेत, इंटरव्ह्यू घेऊनच मी पूर्ण शिक्षक झाले. कुणाच्या म्हणण्यावर, कुणी सांगण्यावर एकही विद्यार्थी शिक्षक माझ्यापाशी नाही. पूर्ण त्याचा इंटरव्ह्यू घेऊनच या ठिकाणी मी भरलेला आहे. आणि जे की 5 वर्षे, 7 वर्षे, 8 वर्षे ज्यांचा अनुभव आहे, ज्यांनी काही पूर्ण अगोदर शाळेवर शिकवलेलं आहे, अशीच मी या ठिकाणी टीचर घेतलेले आहेत. आणि मी हे जे तुम्ही ग्रॅज्युएशनचे शिक्षक शिकवत होते, 12वी शिक्षक जे ग्रामीण भागातले इंग्लिश शिकवत होते, ते पूर्ण हे बाजूला ठेवलेले आहे सर. आणि जे शहरी भागामध्ये आहे जी क्वालिटी आहे ती या ठिकाणी मी शिक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी रयतच्या नावानं आज मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. रयतचं हे जे तुम्ही रोपटं लावले, आता हळूहळू रोपटं वाढायला खरं तर झाड बनते आता, आणि निश्चितपणे ज्यांना रोपटं लावलंय त्याला आनंद वाटतो नाही का, कारण मुळात काय असतं, रोपटं लावणं सोपं, पण ते रोपटं जपणं, ते रोपटं वाढवणं फार अवघड असतं. आता या रोपट्याची वाढ होत आहे, ते झाड होत आहे, त्याचं नाव होत आहे, तर काय वाटतं नेमकं आता? असं खूप मला म्हणजे एक प्रकारचं मला सर हे व्यसन आहे सर. मी भाषणात पण मी 2-3 वेळा सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे किंवा एखाद्याला वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन असतो त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये मला हे व्यसन आहे सर. आणि व्यसनामध्ये किती खर्च व्हायलाय, कसा व्हायलाय, कुठून काय व्हायलंय ह्याचा थोडा पण विचार करत नाही.
त्याप्रमाणे एक प्रकारचे शिक्षण क्षेत्रातलं व्यसन लागलेलं आहे सर, आणि हे व्यसन मी कायम ठेवू. साधारणतः आता कोणते कोणते वर्ग आहेत तुमचे खालचे? आता सध्या सर नर्सरी ते 6वी पर्यंत माझ्याकडे वर्ग आहेत. पुढच्या वर्षी माझ्याकडे 7वीचा वर्ग चालू होईल, आणि वरचा वर्ग ज्युनियरला माझा 11वी वर्ग चालू होईल. प्ले ग्रुप नर्सरी सगळं आहे सर, 1 ते 6 पर्यंत, नर्सरी ते 1 ते 6 पर्यंत, आणि वरचा 11वी 12वी. 11वी 12वीला फक्त आर्ट्स कॉमर्स का सगळं? नाही सर, आर्ट कॉमर्स सायन्स तिन्ही फॅकल्टी आहे सर. कला वाणिज्य विज्ञान. कला वाणिज्य विज्ञान. वा. मला असं विचारायचं वाटतं की आता कला वाणिज्य विज्ञान 11वी 12वी आहे, परत तिथं अगदी तुमचं प्ले ग्रुप पासून ते अगदी 6वी पर्यंत आहे. हे सगळे शिक्षक मंडळी तुमच्याकडे येत आहेत, शिकवत आहेत. एक संस्थापक म्हणून, तुमची जबाबदारी म्हणून, ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक वर्गात डोकावून बघता, तर कुठल्या कुठल्या बाबींकडे लक्ष देता? नाही सर, मुळामध्ये मी डिसिप्लिन, शिस्त, पूर्ण शिस्त. शाळामध्ये शिस्त पाहिजे. शिस्त अगोदर आल्याबरोबर त्याची शिस्त बघणार मी. टीचरना काय शिकवलंय, बोर्डवरती काय लिहून दिलंय, आणि ते विद्यार्थ्यांना काय सांगतात, याचा मी जास्त अगोदर विचार करतो. साधारणतः याला आता किती वर्ष झाले म्हणजे या प्रवासाला? नाही सर, आता हे दुसरं वर्ष आहे सर. दुसरं वर्ष शाळेचं माझं दुसरं वर्ष आहे. पालकांचा रिस्पॉन्स काय आहे नेमका? सर खूप छान रिस्पॉन्स आहे सर. पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी इथे शाळा उभा केली त्यावेळेस मी पालकांकडे गेलो, कारण अगोदरच माझा संपर्क होता शिक्षणाच्या माध्यमातून. एक 15-20 खेड्यामध्ये माझा ऑलरेडी संपर्क होताच. त्यांना माहित होतं किंवा गुरुजीकडे टाकलं म्हणजे तो नक्कीच काहीतरी देऊ शकतो आपल्या विद्यार्थ्यांना. तर पहिल्या वर्षी माझ्याकडे 80 विद्यार्थी होते सर, आणि त्यांच्याकडे त्यांचा रिझल्ट मी छानपैकी दिला सर पहिल्या वर्षी. त्याच्यामुळे त्या माध्यमातून मला सर यावर्षी 150 ते 200 विद्यार्थी आज रोजी आहेत. मला सर विचारावं वाटतं की ज्या ज्या वेळेला एखादं धाडस आपल्याला करत असतं, आता तुमची परिस्थिती पाहता तर तुम्ही फार मोठं धाडस केलं हे, परंतु हे धाडस करताना कधी भीती वाटली नाही का? आपण खरं सुरुवात करतोय पण आपल्याला रिस्पॉन्स मिळेल का, चालेल का, असं कधी वाटलं? नाही सर, एक तुम्हाला मी अगोदर सांगितलंय की शिक्षण क्षेत्रामध्ये जसं लोकांना व्यसन लागलेलं आहे तसं हे मला व्यसन आहे सर. मग ह्याच्यामध्ये मी बुडालो तरी मला काही म्हणजे काही वाटलं नसतं. मला हे व्यसन आहे सर. व्यसनामध्ये माणूस व्यसनाधीन होतोच, बुडू शकतो निश्चितपणे. कारण व्यसन असावं पण चांगलं असावं, चांगल्या गोष्टीचं असावं, चांगल्या कामाचं असावं. आणि तुमचं हे चांगल्या कामाचं व्यसन आहे, कारण हे व्यसन असं आहे शिक्षण लोकांपर्यंत, गोरगरिबापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे, गोरगरिबांची लेकरं शिकली पाहिजेत, त्यांना दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे, ही भावना आहे तुमची. निश्चितपणे आज आणखी मला विचारावं वाटतं की पुढची प्लॅनिंग काय आहे, कारण तुम्ही थांबणार नाही का? नाही सर, मी आता यावर्षी तर ज्युनियर चालू करायचं लागलेलं आहे. माझं असं आहे सर, जे की बाहेरगावी जे आता बाहेर शहरामध्ये शिक्षणासाठी जात आहेत तर ते थांबलं पाहिजे. मी ते थांबवण्याचा प्रयत्न करणार सर, आणि दर्जेदारच शिक्षण देणार आहे सर. मी भले माझ्याकडे जे काही 2-3 एकर जमीन असेल, भले ते माझी शिक्षणासाठी गेली हरकत नाही, पण तुम्ही दर्जेदार शिक्षण देणार आहे. आणि सामान्य कुटुंबातले सामान्य मजूर वर्गाचं जे आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत इंग्रजी शिक्षण काय आहे तिथपर्यंत मी घेऊन जाणार. एक विचारू वाटतं मला की तुम्ही दिलेलं जे नाव आहे तुमच्या शाळेला आणि महाविद्यालयाला, कॉलेजला तुमच्या, रयत नाही का, हे नाव तुम्हाला कसं सुचलं? नाही सर, रयत म्हणजे सर जनता, हे गरीब, सगळे गरीब जनता हे जे आहे त्या गरिबांनाच मला शिक्षण द्यायचे, त्या जनतेला मला शिक्षण द्यायचंय. या माध्यमातून मी नाव दिलेलं आहे सर. कुठल्या माझ्या मुलाचं किंवा मुलीचं किंवा वडिलाचं आहे म्हणजे असं कुणाचंच नाव. जनता, रयत हे समाजासाठी, रयतेच्या जसं शिवाजी महाराजांनी केलेलं किंवा रयतेचे राज्य, त्याप्रमाणे या ठिकाणी रयतेची शाळा. अच्छा, आज ज्या ठिकाणी उभे आहात तुम्ही, म्हणजे जो प्रवास तुम्ही पूर्ण केला आहे, आणि इथून जेव्हा मागं बघता तुम्ही की कधी काळी तुम्ही रोजानं काम केलं आहे, अगदी याच गावामध्ये तुम्ही ते दिवस पाहिलेले आहेत. आई रोजानं जायची, वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर होते, हालाकीची परिस्थिती, पत्र्याच्या खोल्या होत्या, रूम नाही का, ते दिवस आठवले की आज काय वाटतं नेमकं मागवळून पाहिल्यानंतर? खूप सर, म्हणजे असं डोळ्यातून अश्रू येतात सर. पाठीमागे जर पाहिलो तर खूप अश्रू येतात सर. मी आयुष्यभर असंच राहील सर. माझ्यापाशी किती पण मी मोठा झालो सर, तर मी माझ्या पाठीमागे मी नक्की वळून पाहणारच. समाज प्रत्येक व्यक्तीसाठी माझ्यासोबत बरोबर कसा येईल, तो त्याची प्रगती कशी होईल, या पद्धतीने मी सर सर्व समाजासाठी सर्वांकडे मी पाहणार सर. आणि माझ्या ह्याच्यामध्ये मला बेनिफिट मिळेल हे कधी डोक्यात ठेवणार नाही सर. विद्यार्थ्याला शिक्षण कसं मिळेल, पालकांच्या पाल्याला शिक्षण कशा प्रकारे चांगले मिळेल, ह्याच मी प्रयत्न करणार सर. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुमच्या कार्याचा आम्ही आज गौरव केला. काय वाटतं नेमकं, आणि खास करून या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो, कोणामुळे इथपर्यंत आला? नाही सर, ज्यावेळेस तुमचा मला काल मेसेज आला की सर असं मला तुमची मुलाखत घ्यायची आहे आणि तुमचा संघर्ष खूप मोठा संघर्ष आहे, असं मी अभ्यास केलेला आहे पूर्ण. ज्यावेळेस तुमचं मेसेज वाचलं त्यावेळेस मला बरं वाटलं किंवा सरांनी
खरंच अभ्यास आपल्याविषयी केला असेल, सर्व माहिती जाईल असेल, त्या माध्यमातून मला मेसेज केलाय. त्याच्यामुळे मी तुम्हाला सकाळी उठले मॅच वाचल्यानंतर सरांना संध्याकाळी थोडा उशीर झाला होता. मी रात्रीच फोन करणार होतो आपल्याला. सकाळी मी या प्रवासाचं जे काही श्रेय आहे या यशाचं आपण कोणाला देऊ इच्छितो? नाही सर, माझे सगळ्या कुटुंबाला. अच्छा, पूर्ण माझ्या कुटुंबाला. कोणी एक नाही, सगळेच? सगळे सर, सगळ्या कुटुंबाला माझ्या. हनुमान प्रतिष्ठान द्वारा संचलित रयत इंग्लिश आणि सेमी इंग्लिश, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज भोकरंबा, मुळामध्ये भोकरंबा आणि या पंचक्रोशीमध्ये एक चांगलं शैक्षणिक संकुलन त्यांनी उभा केलेलं आहे. ही सुरुवात आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये फार मोठा आपला विस्तार पाहायला मिळेल, कारण प्राध्यापक रांजणे सर यांचं व्यक्तिमत्व असं आहे की मला काही कमवायचं नाही. काय कमवायचं नेमकं? तर नाव कमवायचं. आणि या जगामध्ये तीच माणसं श्रेष्ठ असतात जी नाव कमवतात. पैसा कमवणाऱ्या व्यक्तीला किती मान मिळतो माहीत नाही, परंतु जी व्यक्ती नाव कमवते, कोणाचा तळतळाट नको, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं आणि त्या दृष्टीने आपण जर कार्य केलं तर एक दिवस लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतातच. आज या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून प्राध्यापक रांजणे संतोष शिवाजीराव यांचा जो काही प्रवास आहे, जीवन प्रवास तुम्ही पाहिलेला आहे, ऐकलेला आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी हा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. जो कोणी ऐकेल ना त्याला निश्चितपणे असं वाटेल की मी काहीतरी करू शकतो आणि जग त्यांचंच आहे जी माणसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज